छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज की हाला हाला विडाला विडाला हाला विडाला 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 हेलो हेलो जगी विठ्ठल रुक्मिणी जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानी मग तोज कायवने झाले सोयरे त्रिभुवने साराचे जे सार भव सिंधू उतरे पार मग तोज कायवने झाले सोयरे त्रिभुवने मन ठेवोनी चरणी म्हणे नामयाची जनी मग तोज कायवने झाले सोयरे त्रिभुवने विठ्ठल विठ्ठला 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 जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानी मग तोज कायवने झाले सोयरे त्रिभुवने वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडलिकाय दातु मुनित समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम
त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू बाबा सद्गुरु दास तुका कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमिला गणपती मावली सारजा आता गुरुराया दंडवत या चरणी मस्तक ठेविता आपुल्या स्तुतीला घ्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करुण रंक धरिला हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तोची कृपा सिंधू पांडुरंग मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुळती तुझ लागी जेने हा धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन भाळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीतसो ऐसे नमन करोनी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानी मग तुझ काय येऊने झाले सोयी रे त्रिभुवने प्रस्तुत भगवत चिंतन रूपी सेवेकरता म्हणून किंवा गाऊन दाखवलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेवराय यांच्या शिष्या श्रीमंत श्री जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा अभंग असून या अभंगाद्वारे श्रीमंत श्री जनाबाई महाराज आपल्याला भगवत चिंतनाचा उपदेश करतात विठ्ठल जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानी मग तुझ काय उने झाले सुविरे त्रिभुवने अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या अगाध असीम कृपेने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेलं आपलं हे गाव आपल्या सगळ्यांची जन्मभूमी आपलं हे चिंचाळा गाव आणि आपल्या या चिंचाळा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला किती पिढ्या झाल्यात किती वर्ष झालेत किंवा किती वर्ष उलटून गेलेत हे कोणालाही माहित नाही अशा अखंड वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझी पहिली कीर्तन सेवा दुसऱ्या दिवशी विठ्ठल हो आणि ज्यांच्यामुळं किंवा ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली असे समस्त गावकरी मंडळी समस्त गावकरी भजनी मंडळी सप्ताह कमिटी मंडळी या सर्वांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे या सेवेसाठी जमलेले समस्त गुणीजन गायक वादक मंडळी मृदंगाचार्य आमचे परम मित्र ज्ञानेश्वर महाराज शेंडगे दुसरे मृदंगाचार्य आमचे भागवत महाराज सावंत ते सुद्धा आमचे परम मित्र आहेत अगदी दोनही मृदंग वादक तयार आहेत छान आहेत आणि बघा ना दिसायलाही सुंदर आणि वाजवायला सुद्धा सुंदर नाही तर काय काय पकवाजे दिसाय चांगले असते तर वाजवाय चांगले नसते आणि काय काय वाजवाय चांगले असते तर दिसाय चांगले नसते पण आपले दोन्ही महाराज दिसायला चांगले आणि वाजवायला सुद्धा चांगले आणि अगदी तयार आहेत बरं का बघायचं का किती तयार आहेत मी जो बोल म्हणून दाखवील आपले महाराज ते बोल वाजून दाखवतील आता पहिली बारी भागवत महाराजाची कारण ते पाहुणे पाहुण्याला आधी मान द्यावा लागत असते आता मी म्हणतो पुन्हा वाजवा धा त्रिकिड तक्ता अत्तिरिकिड तक्ता ता त्रिकिड तक्ता अत्तिरिकिड तक्ता वा वा
आता गावकऱ्याची बारी. आता गावकऱ्याला थोडा अवघड बोल. धा धा त्रिकीड ताता त्रिकीड धा, धा धा त्रिकीड ताता त्रिकीड धा, धा धा त्रिकीड ताता त्रिकीड धा. वा वा, टाळ्या वाजवा दोघांसाठी. बघा किती गोड मृदंगाचार आहेत आणि अगदी तयारीत बरं का, तयारीत. नाही तर सगळीकडे असे पकवाजे नसतात. एका जागेवर एक पकवाजा होता, त्याला दोनच बोल येत होते. त्याचा पहिला बोल होता भूम भूम परांडा. हा दुसरा बोल होता दुखतय खुब्यात, दुखतय खुब्यात. तुमचं दुखत काय? पण बघा ना, अगदी गोड पकवाजेत, छान पकवाजेत, चांगले पकवाजेत. आता तुम्ही म्हणता ते सगळं झालं खरं, पण तुला पकवाजाची बोल कुठून आली? आता मी सुद्धा यांच्यासोबत जवळपास 1 वर्ष पकवाज शिकलो. पण एका वर्षात माझे बरेच बोल झाले. पण माझं व्हायचं असं, पुढचे पाठ केली की मागचे सपाट, मागची पाठ केली की पुढचे सपाट. असं करता करताच 1 वर्ष गेलं. आणि मग एका वर्षाने आमच्या गुरुजीच्या हाताखाली एक महाराज होते. त्यांनी माझ्या वडिलाला फोन लावला. म्हणले तुमच्या पोराला घेऊन जा इथून. जमले, आता घेऊन जा त्याला इथून. आता माझे वडील महाराज नाही. ते म्हणले झालं का त्याचं शिक्षण, ते काय असतं ते झालं का? ते म्हणले त्याचं तर झालंच नाही, पण त्याच्या नादाने मला येत होतं ते बी विसरून गेले. मलाच बी 1 पासून सुरू करायचं. विठ्ठल मला सांगायचं काय की मृदंग ही कला कठीण आहे. मृदंग वाजवणं एवढं सोपं नाही. रात्रंदिवस त्या मृदंगावर रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. आणि त्यावेळेला असं कुठेतरी गोड वाजवता येतं. आणि म्हणून ही दोन्हीही महाराज मंडळी खूप गोड वाजवतात. दोघांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर गायनाच्या बाबतीमध्ये सुंदर अशी ज्यांनी सुरुवातीला चाल गायली असे आमचे हरिभक्त परायण परम मित्र प्रद्युम्न महाराज रसाळती गावकर, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमचे दुसरे उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्त परायण भरत महाराज खामकर, दादा सुद्धा खूप गोड गातात. दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमचे जीवाचे जीवलग मित्र रोहित महाराज सुरवशे, ते सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमचे दादा आहेत, आमचे दिगंबर महाराज आहेत, आमचे ओम महाराज आहेत, ज्यांना आम्ही रोखठोक व्यक्तिमत्व आणि निर्भीड बोलणारं व्यक्तिमत्व म्हणतो, असे आमचे दिलीप अण्णा सुरवशे अण्णा सुद्धा आहेत. आमचे नाना आहेत, रत्नाकर महाराज आहेत, बाप्पा आहेत, हनुमान महाराज आहेत, आमचे नेमाटे महाराज आहेत, सुभाष महाराज आहेत आणि विनेकरी आमचे बापू आहेत. ही संपूर्ण अगदी गोड गाणारी मंडळी आहे, छान गाणारी मंडळी आहे. कारण जशी मृदंग कला सोपी नाही तशी गायन कला सुद्धा सोपी नाही. एक वाक्य बोलतो, संगीत है शक्ति ईश्वर की हर सुर में बसे राम. संगीत है शक्ति ईश्वर की हर सुर में बसे राम. रोगी को रागिनी सुनाओ तो रोगी को मिले आराम. एखाद्या रोगी मनुष्याला जर स्वरातलं आणि सुरातलं गायन ऐकवलं तर त्या रोगी मनुष्याला सुद्धा त्या रोगापासून थोडासा दिलासा वाटायला लागतो. इतकी ताकद या संगीतामध्ये आहे. म्हणून त्याच्याही पुढचं बोलतो, सूर म्हणजे देव असतो. ज्याला सूर कळतो तो देव असतो, ज्याला सूर कळत नाही तो आसूर असतो, आणि ज्याला काहीच कळत नसतो तो बेसूर असतो. कारण बेसूर तुम्हाला भजनाला दिसणार नाही, बेसूर तुम्हाला हरिपाठाला दिसणार नाही, बेसूर तुम्हाला कीर्तनाला दिसणार नाही. पण माणसाची पंगत जेवायला बसली की बेसूर तिथे येणार. हरे राम हरे राम, याला म्हणायचं बेसूर. पण आपल्यात कुणी बेसूर नाही बरं का. आपल्यात सगळे स्वरातलेत, सगळे सुरातलेत. फक्त मी एकटाच बेसूर आहे. कारण मला काय गायन जमलं नाही. कारण पकवास सोडल्या म्हणलं चला आपण आता काय करू, आता आपण गायनच शिकू. मग गायन शिकायचं ठरवलं. वडिलाला म्हणलं मला आता गायनच शिकायचंय. वडील म्हणले तो पकवासाचा दिवा नीट लावला नाहीस, आता गायन कशाला शिकतो. नाही म्हणलं मला गायन शिकायचंय. म्हणले मग मी काय करू. म्हणलं मला एक नवीन संगीत पेटी घेऊन द्या. आज नवीन संगीत पेटी घेऊन द्या म्हणलं की उद्याच्याला नवीन 25-30 हजाराची संगीत पेटी घरी आणून दिली. आता प्रद्युम्न महाराज तुम्ही गायक आहेत, मला सांगा नवीन संगीत पेटी घरून आणून दिल्यावर त्याच्यावर एक तरी राग बसवा. एक सुद्धा राग बसवला नाही. शेवटी त्या रागाला माझा राग आला, पण मला राग आला नाही. मला सांगायचं काय की संगीत ही कला कठीण आहे. संगीत ही कला काय आहे, अवघड आहे. आणि तीच संगीत कला ज्ञात करून, प्राप्त करून, अगदी प्रॅक्टिस करून गायक गोड असं गायन करतात. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणताही कार्यक्रम असो, कुठलाही कार्यक्रम असो, कशाचाही कार्यक्रम असो, 4 लोकांचं कौतुक हे आवर्जून केलं पाहिजे. त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ज्यांनी सुंदर असं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. अशा आयोजक नियोजक मंडळीचं पहिलं कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून
आपण सर्व गावकरी मंडळीने एकत्र येऊन या ठिकाणी गोड असं या सप्ताहाचं नियोजन केलं आणि कमिटीनं सुद्धा या सप्ताहासाठी पुढे येऊन सहकार्य करून अगदी एका माईच्या लेकरावणी इथं झटायला सुरुवात केली आणि सुंदर असं सप्ताहाचं नियोजन चालू केलं. म्हणून पहिलं कौतुक करावं ज्यांनी सुंदर असं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं. इथे एक थोडं महत्वाचं सांगतो. कमिटी सप्ताह करते याचा अर्थ फक्त कमिटी सप्ताह करत नसते, तर सप्ताह निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कमिटीची फक्त नेमणूक केलेली असते. सप्ताह हा संपूर्ण गावकरी मंडळीनं एकत्र येऊन तन्मन धनानं सहकार्य करून पार पाडायचा असतो. बस एवढं सांगायचं. विठ्ठल हो. आता दुसरं कौतुक करावं देणगी देणाऱ्याचं आणि अन्नदान करणाऱ्यांचं. आणि म्हणून आपल्या या 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्यांनी कुणी देणगी द्यायचं ठरवलं असेल, ज्यांच्या कुणच्या पंगती असतील किंवा याच्या पाठीमागही ज्यांनी कुणी अन्नदान केलं असेल, ज्ञानदान केलं असेल, त्या सगळ्यांचं सुद्धा मी इथं कौतुक व्यक्त करतो. त्यानंतर तिसरं कौतुक करावं पंक्तीला जेवायला येणाऱ्याचं. तुम्ही म्हणता हे थोडं आडमुठच झालं. अहो खरंच तिसरं कौतुक करावं पंक्तीला जेवायला येणाऱ्याचं. कारण पंक्ती तर कुणी घालीन पण पंक्तीला जेवायला तर लोक पाहिजेत ना. म्हणून तिसरं कौतुक करावं पंक्तीला जेवायला येणाऱ्याचं. आता चौथं आणि शेवटचं कौतुक करायचं कीर्तन ऐकायला येणाऱ्यांचं, भजन ऐकायला येणाऱ्यांचं, हरिपाठ ऐकायला येणाऱ्यांचं. कारण लोक जर कीर्तनच ऐकायला आले नाही तर आम्ही काय पाळूवर जाऊन येड्या बाबळीच्या झाडाला थोडीच कीर्तन सांगणार आहेत. लोकच पाहिजेत ना कीर्तन ऐकायला. म्हणून चौथं कौतुक करावं कीर्तन ऐकायला येणाऱ्यांचं. आणि म्हणून आजही माझ्या या छोट्याशा कीर्तनकारासाठी, अगदी तुमच्या लेकरासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि फक्त आजच्याच कीर्तनाला नाही तर याच्या आधी आपल्या गावामध्ये माझं 3 वेळेस कीर्तन झालंय. कोणाला माहित असेल, कोणाला माहित नसेल. 3 वेळेस कीर्तन झालंय. त्या 3ही कीर्तनाला अगदी छोट्या ठिकाणचे कार्यक्रम होते, पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही मोठ्या पद्धतीनं हजेरी लावली होती. म्हणून तुमचं त्याच्यासाठीही आभार व्यक्त करतो. कारण कीर्तनाला समाज येणं फार महत्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय आम्ही कोणाला कीर्तन सांगणार आहे. आता काही काय म्हणते 3 वेळेस गावात कीर्तन झालं मग सप्त्यात कसं झालं नाही. ते कीर्तन झाल्यास ये मग सांगतो. विठ्ठल आणि म्हणून तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आता घ्यायचे झाले तर मी सगळ्याचे नावं घेऊ शकतो. सगळे माझ्या परिचयातलेत, पण सगळ्याची नावं घेऊन वेळ घालवण्यापेक्षा एका शब्दात अनेक जणांची नावं घेण्याचा प्रयत्न करतो. इकडे बसलेले आमचे दादा, मामा, तात्या, अण्णा, जिजा, बाप्पा, आप्पा, भाऊ, जिजा, नाना, काय जे असतील ते असतील. इकडे बसलेले आमच्या आई, बाई, ताई, काकी, मामी, आत्या, मावशी, जिजी, वहिनी, आबई, खबई, मोठी आई, बारकी आई, आबू आई, कबू आई, नानी, आबी, भाभी, कबी, वरल्या गलीच्या, खाल्ल्या गलीच्या. आणखी जे कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे आजच आले ते, आणि माझंच कीर्तन आहे हे माहित असून मुद्दाम आले नाहीत ते. विठ्ठल हो. सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि नाहीतरी भजनाला येणं, कीर्तनाला येणं, हरिपाठाला येणं, भजन करणं, ज्ञानेश्वरी वाचणं, गाथा वाचणं कुणाचे काम नाहीत. खऱ्या अर्थाने भगवंताचं नाव मुखामध्ये यायला अनंत जन्मीचं पुण्य लागतं. माझे शांती ब्रह्मनाथ बाबा सांगतात, अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माचं पुण्य लागतं त्यावेळेला भगवंताचं नाव मुखामध्ये येतं. मग जन्म मिळालाय ना, रडून जीवन जगण्यापेक्षा हसून जीवन जगा. एक वाक्य बोलतो, अरे जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानते हैं. अरे जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानते हैं. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है. जिंदगी उसी की होती है जो सब खोकर भी मुस्कुराना जानते हैं. सब खोकर भी मुस्कुराना जानते हैं. म्हणून रडून जीवन जगण्यापेक्षा हसून जीवन जगा. आणि नुसतं कीर्तनात बसण्यापेक्षा टाळी वाजून भजन करा. विठ्ठल हो. आणि म्हणून ही एक महत्वाची सूचना की जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. कारण टाळी वाजवल्याचे असंख्य फायदे आहेत. आता विज्ञानाच्या दृष्टीने जर टाळीचा विचार केला तर विज्ञान आपल्याला असं सांगतंय, मानवी शरीरामध्ये 340 प्रेशर पॉइंट असतात. त्या 340 प्रेशर पॉइंट पैकी 27 प्रेशर पॉइंट हे माणसाच्या या तळव्यामध्ये असतात, या तळहातामध्ये असतात. मग ज्या वेळेला आपण त्या प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करून टाळी वाजवतो त्यावेळेला ते प्रेशर पॉइंट असे दाबले जातात
आणि त्याचा फायदा आपल्या संपूर्ण शरीराला होतो, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आता हा झाला फायदा टाळीचा विज्ञानाच्या दृष्टीने. आता अध्यात्माच्या दृष्टीने जर विचार केला तर अध्यात्म असं सांगतंय माणसाच्या हातामध्ये दोन प्रकारच्या रेषा असतात. एक असतात चांगल्या रेषा आणि दुसऱ्या असतात वाईट रेषा. पण ज्या वेळेला आपण त्या प्रभू परमात्म्याचं नाम चिंतन करून अशी टाळी वाजवतो त्यावेळेला आपल्या वाईट रेषा निघून जातात आणि राहिलेल्या चांगल्या रेषा आपल्याला सुख समाधान देतात. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. कारण आपलं पाप जाळण्याची ताकद ही टाळीमध्ये आहे. आपल्याला पुण्य मिळवून देण्याची ताकद ही टाळीमध्ये आहे. आपले आजार बरे करण्याची ताकद टाळीमध्ये आहे. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. मग आता पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळीची संख्या जरा जास्त आहे. बाया म्हणतात बाई काय चळकाच्या पोराने कीर्तन सांगितलं भारी, टाळी वाजवायची, भजन करायचं, पाप जाळायचं, पुण्य मिळवायचं. मग आम्ही ना नुसत्या टाळ्या वाजवत, पण कवा नाही वाजवायच्या. नाही तर नवरा म्हणला जेवाय वाढती का, हो हो हो. शेजारीन म्हणली कीर्तनाला येते का, हो हो. असं करता तर उद्या येड्याच्या हॉस्पिटलमध्ये विठाल. आणि म्हणून कुठेही टाळी वाजवायची नाही, तर भगवंताच्या भजनात टाळी वाजवायची, भगवंताच्या कीर्तनात टाळी वाजवायची, भगवंताच्या नामचिंतनात टाळी वाजवायची. आणि म्हणून जास्त वेळ लावल्यापेक्षा चिंतनाला सुरुवात करतो. गोड अशी ज्यांची माईक सिस्टम आहे असे आमचे दत्ताभाऊ ढवळे. नाव घ्यायचं विसरलं, मध्येच बटन फिरवायचे पुन्हा नसलेला कुठाना. आणि म्हणून दत्ताभाऊंना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर गंगा खेडून आपलं कीर्तन शूट करण्यासाठी ज्यांना मुद्दाम आमंत्रित केले असे आमचे अजिंक्य भाऊ घाडगे दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व गावकरी मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, माळकरी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावे वंदन करतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल हो. आता प्रामुख्याने विचार करायला गेल्यास आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यामध्ये निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, बहिणाबाई, नारा, विठा, महादा, गोदा, लाडाई, गोडाई, यसाई, साकराई, राजाई, लिंबाई, सज्जन कसाई, कबीरदास, रोहिदास, सावतामाळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, भानुदास महाराज, एकनाथ महाराज, भगवान बाबा भीमसिंह महाराज, वामन भाऊ महाराज, जोग महाराज, नारायणगडाचे नगद नारायण महाराज, साखरवाडीचे माऊली महाराज, असे अनेक संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. आणि त्यांचं नाव आपण घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे? कारण पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, किंवा मग तुका म्हणे पापे, जाती संतांची आजपे. त्यांचं नाम जप केल्याच्या नंतर आपल्या जीवनातलं पाप नाही होत असतं, म्हणून त्यांचं नाव आपण घेतलं पाहिजे. मग असे अनेक संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. त्यामध्ये ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय, वैराग्य म्हटलं की तुकोबाराय, भक्ती म्हटलं की नामदेवराय, श्रीमंती म्हटलं की नाथबाबा, आणि देवाला वेड करणारी दाशी म्हणलं की संत जनाबाई. विठ्ठल. मग असे अनेक संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. महत्वाची गोष्ट सांगतो, इथं प्रत्येक संत हा वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचा आहे. कबीरदास म्हटलं की मुस्लिम समाज, सावतामाळी म्हटलं की माळी समाज, गोरा कुंभार म्हटलं की कुंभार समाज, चोखामेळा म्हटलं की महार समाज, अशा अनेक वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे संत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. आताचे 2-4 पुस्तकं वाचून हुशार झालेली माणसं चलता चलता म्हणतात तुम्ही जातीभेद करू नका, तुम्ही जातीभेद करू नका. अरे तुम्ही आता सांगताय जातीभेद करू नका, आमच्या साधू संतांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. कारण आमच्या संतांची शिकवणच तशी होती. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. कारण सकळासी येथे आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे, ही शिकवण आमच्या साधू संतांची होती. कारण आमच्या साधू संतांनी कुठली जात सांगितली नाही, आमच्या साधू संतांनी कुठला धर्म सांगितला नाही, आमच्या साधू संतांनी फक्त एकच धर्म सांगितला, खरा तो जगा वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जगा वैष्णवा, विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जगा वैष्णवाचा, विष्णुमय जगा वैष्णवाचा धर्म. विष्णुमय
भागवत आई काजी तुम्ही विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ। आमच्या साधू संतांची ही शिकवण होती की यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी। कारण सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार खटनट यावे शुद्ध होऊन जावे 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 खटनट यावे शुद्ध खटनट यावे शुद्ध होऊन जावे खटनट यावे शुद्ध होऊन जावे गौंडी पीठ वार धोका मेळा गौंडी पीठ वार धोका मेळा धोका मेळा गौंडी पीठ वावे धोका मेळा गौंडी पीठ वार धोका मेळा गौंडी पीठ वार धोका मेळा टाळी वाजवावी गुढी उभारावी 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 टाळी वाजवावी गुढी उभारावी। वा वा। मग अशी शिकवण आपल्या साधू संतांची होती आणि म्हणून त्या काळामध्ये सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महिला संत होऊन गेल्या। आणि बघा ना, ज्या काळामध्ये स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित ठेवलं जात होतं, अगदी तिथे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये महिला संत होऊन गेल्या। आणि त्या महिला संतांनी लिहिलेल्या अभंगावर आज आपण 2 तास नाही 4 तास जरी कीर्तन केले तरी आपल्याला वेळ पुरायचा नाही, इतकी सखोल अभंग रचना त्या महिला संतांनी करून ठेवली। आणि अशा अनेक महिला संतांमध्ये माझ्या जनाबाईचं एक नाव आहे आणि त्याच जनाबाई महाराजांचा अभंग आज चिंतन रूपी सेवेकरता निवडलाय। आता काही जण म्हणतील का हो महाराज जनाबाई महाराजांचाच अभंग का निवडला? कारण बऱ्याच वेळेला होतं असं, जे सतत अभंग घेण्यात येतात तेच अभंग आपण घेत राहतो आणि जे अभंग कुणीच घेत नाही ते कुणीच घेत नाही, ते अभंग बाजूलाच राहतात। म्हणून ज्याला कुणीच घेत नाही त्याला आपण घ्यायचं। विठ्ठल हो। मग या अभंगाद्वारे जनाबाई महाराज आपल्याला उपदेश करतात। आता उपदेशाच्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर मानवी जीवन जगत असताना आपल्याला अनेक ठिकाणी अनेक वेळ अनेक प्रकारचा अनेक जण वेगळा वेगळा उपदेश करतात। त्यामध्ये आपल्याला आईवडील उपदेश करतात, गुरु उपदेश करतात, संत उपदेश करतात, मित्र उपदेश करतात, घरचे उपदेश करतात, काही काहीला पाहुणेरावळे उपदेश करतात, ईनवाई उपदेश करतात, सासू सासरे उपदेश करतात, जावाई वाई उपदेश करतात, मित्र वगैरे, म्हणजे जेवढे आपल्या जवळपासचे माणसं असतात तेवढे आपल्याला सतत काही ना काहीतरी उपदेश करत असतात। पण या अनेक उपदेशामध्ये आईवडील गुरु आणि संत या तिघांचा उपदेश आपल्या जीवनाचं कल्याण करणारा असतो। या तिघांचा उपदेश आपल्या जीवनाचं हित साधणारा असतो
आणि म्हणून या बाकीच्यांच्या उपदेशाचा विचार न करता आईवडील, गुरु आणि संत या 3 मुद्द्याचा विचार करू आणि 3ऱ्या मुद्द्यातून अभंगात प्रवेश करू. पण त्याच्या आधी एकदा चहा पाणी करू. आणायचं का चहा? विठाल हो. मग पहिला मुद्दा आहे आई वडील. मला सांगा, आपल्याला जन्म देणारे कोण आहेत? आई वडील. आपल्याला लहानाचं मोठं करणारे कोण आहेत? बोलत जा, आई वडील. आपल्याला शाळा शिक्षण शिकवणारे कोण आहेत? आई वडील. आपल्यासाठी घर बंगला जमीन करून ठेवणारे कोण आहेत? आई वडील. आपलं लग्न करून देणारे कोण आहेत? आई वडील. मग आपलं एकदा लग्न झालं की त्यांनी आयुष्यभर कमवलेली इस्टेट आपल्या स्वाधीन करून देऊन स्वतः मात्र आपल्यासाठी शेतामध्ये राबणारे कोण आहेत? आई वडील. आणि सगळंच आपल्या हातात आल्या बायकोचं ऐकून माय बापाला बाहेर जा म्हणणारे कोण आहे? आपणच आहेत का? ऐका ना, जीवनामध्ये आपल्याला सगळं काही मिळेल. घर मिळेल, बंगला मिळेल, गाडी मिळेल, पैसा मिळेल. एक बायको मेली तर दुसरी करता येईल, दुसरी मेली तर तिसरी मेली तर वना चौथी. जाऊ द्या, त्याच्या पुढे सांगतो. 1 एकर जमीन विकली तर 2 एकर घेता येईल. याचा अर्थ उद्या 1 एकरला लगेच गिरायका लावायचा असं नाही. बरं, त्याच्या पुढचं चला. 1 लाख रुपये खर्च केले तर 2 लाख रुपये घेता येतील, कमवता येतील. 2 लाख खर्च केले तर 3 लाख रुपये कमवता येतील. पण एकदा आपल्या जीवनातले आई वडील निघून गेले ना, ते आई वडील आपल्याला पुन्हा मिळणार नाहीत. म्हणून एक कवी फार सुंदर बोलतोय की विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तो कवी म्हणतोय तुला आई बापाची माया मिळणार नाही, आई बापाच्या माये व्यतिरिक्त तुला सगळं मिळेल. म्हणून पहिला महत्वाचा उपदेश आई वडिलांचा आहे. कारण आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आपलं लेकरू मोठं व्हावं, आपल्या लेकरांनी समाजामध्ये नाव अलौकिक करावं, अशी तळमळ आई वडिलांची असते. म्हणून आई वडील आपल्याला वेळोवेळेला उपदेश करत असतात. आणि आई वडील उपदेश कसा करतात? महाराज सांगतात, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. म्हणून पहिला महत्वाचा उपदेश आई वडिलांचा. विठ्ठल. दुसरा महत्वाचा उपदेश आहे गुरूंचा. आता गुरुच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मग ते गुरु कोणतेही असो, आध्यात्मिक गुरु असो, शैक्षणिक गुरु असो, तुमचे कान फुकलेले गुरु असोत, नाही तर मग दुसरेच कोणते गुरु असोत. कारण गुरु परंपरेच्या बऱ्याच प्रकार आहेत, परंपरा आहेत. पण कोणतेही गुरु असो, आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं, आपला शिष्य मोठा व्हावा, असं प्रत्येक गुरुचं मन असतं. म्हणून गुरुचा उपदेश सुद्धा महत्वाचा असतो. पण हल्लीच्या काळामध्ये गुरु शिष्याचं नातं थोडं बदललंय. कारण सध्या झालंय असं, गुरु आणि शिष्य दोघं एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून हाटलात चाललेत. ताटाला ताट लावून वडापाव खायलेत आणि गिलासाला गिलास लावून पाणीच प्यायलेत. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये गुरु शिष्याचं नातं थोडं बदललंय. पण बघा ना, जुन्या काळामध्ये लिंबाच्या झाडाखाली शाळा भरायची, जुन्या काळामध्ये अशी पिंपळाच्या झाडाखाली शाळा भरायची आणि त्या शाळेमध्ये धोत्रावाले टोपीवाले गुरुजी असायचे. आता शाळा नसताना जरी ते गुरुजी असे गावागल्लीतून चालले ना, असे लहान लहान लेकरं त्यांना घाबरून घरात पळून जायचे. लहान लहान लेकरं सोडा, ज्या लेकरायला लेकरं झाले ते लेकरं सुद्धा त्या गुरुजीला घाबरायचे. इतका दरारा आणि इतका आदर त्या जुन्या काळातल्या गुरुजीचा असायचा. आता मास्तरच लेकरायला घाबरायलेत. बरं, आताचे लेकरं बी लय जागाव आहेत. एका मास्तराने वर्गामध्ये असा त्या पोराचा अपमान केला, ते पोरगा आगाव होतं, त्यांनी शाळा सुटल्यावर 10 पोरं जमविले. रानात मास्तराची गाडी अडविली ना, असा मास्तर हाणला, असा मास्तर हाणला. 8 दिवस ICU मध्ये होता. हे आतले आताचे पोरं आगाव आहेत आणि काय प्रश्न विचारतील तर सांगताच येत नाही. एका विद्यार्थ्याने शिक्षकाला प्रश्न विचारला, सर तुम्हाला एक विचारू का? सर म्हणले, आता सरकार मला पगारच त्याच्यासाठी देतं, विचारवा तुला काय विचारायचं इथं. तो म्हणला, अशी कोणती वस्तू आहे किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा पुढे गेली की पुन्हा महागच येत नाही? सरचं तर डोकंच बंद पडलं. सर म्हणले, मी सगळं शिकलो पण हे काय कुठं शिकलो नाही. बरं, कोणती वस्तू आहे अशी की जी एकदा पुढे गेली की पुन्हा महागच येत नाही? सर म्हणले, मला काय नाही हो येत, तूच सांग. ते म्हणला, किती सोपं आहे सर, ढेरी. एकदा पुढे गेली की पुन्हा महागच येत नाही. त्याला सकाळी सकाळी पळायला जावं लागतं. पण काही कायची सकाळी पळायला जाऊन बी तिथंच
आता माझ्याकडे बघूच नका, मग ही 2-3 वर्ष झालं इथंच आहे, पुढं जात नाही, महाग येत नाही. मला वाटतं आता इथंच राहते काय की विठाल. मग असे विचित्र जरी विद्यार्थी असले, असे आगाव जरी विद्यार्थी असले, असे खोडकर जरी विद्यार्थी असले, तरी ते गुरु काय करत असतात, ते शिष्याला वेळोवेळेला चांगलं मार्गदर्शन करत असतात, वेळोवेळेला चांगला उपदेश करत असतात. कारण आपल्या विद्यार्थ्याचं कल्याण व्हावं, आपला विद्यार्थी मोठा व्हावा अशी तळमळ गुरूंची असते. म्हणून दुसरा महत्वाचा उपदेश गुरूंचा. विठ्ठल हो. तिसरा मुद्दा आहे संत. संत आपल्याला उपदेश करतात. बरं, संत कोणाला म्हणायचं? ज्याच्याजवळ भरपूर पैसा आहे त्याला संत म्हणायचं का? नाही महाराज. मग ज्याचा चांगला गावामध्ये 2-3 मजली घर आहे, बंगला आहे, त्याला संत म्हणायचं? नाही महाराज. बरं चला त्याच्या पुढं. आमच्यासारखे अशी लांब लांब काटाचे धोतर घालणारे अण्णा म्हणत असतात, आमचे दिलीप अण्णा म्हणत असतात, लय लांब काटाचं धोतर घातलं म्हणजे लय मोठा महाराज होत नसतो, उगाच सोंगाचे लक्ष नाही. आणि म्हणून लांब लांब काटाचं धोतर घालणारा संत असतो का? नाही महाराज. मग ज्याला चांगला असा मृदंग वाजवता येतो आपल्या भागवत महाराजासारखा, ज्ञानेश्वर महाराजासारखा, मग त्यांना संत म्हणायचं का? नाही महाराज. मग आपल्या रोहित महाराजासारखं, सोमनाथ महाराजासारखं, भरत महाराजासारखं ज्यांना गोड गायन करता येतं त्यांना संत म्हणायचं? नाही महाराज. मग चांगलं कीर्तन करता येतं त्यांना संत म्हणायचं? नाही महाराज. मग ज्यानं भगवे कपडे अंगावर घातले त्याला संत म्हणायचं? नाही महाराज. मग जो संन्यासी आश्रमामध्ये गेलेला आहे त्याला संत म्हणायचं? नाही महाराज. मग तुम्ही म्हणता का हो महाराज, याला संत म्हणायचं नाही, त्याला संत म्हणायचं नाही, त्याला संत म्हणायचं नाही. अहो मग नेमकं संत तरी कुणाला म्हणायचं? तर ताटीच्या अभंगात मुक्ताई सांगतात, संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ अहंता नाही मना, जगी विरक्त तोची जाना. किंवा मग तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. नामस्मरण सोडता ज्यांना काहीच आवडत नाही त्यांना म्हणायचं संत, आणि नामस्मरण सोडता बाकी सगळं आवडत आहे त्यांना म्हणायचं माणसं. सोपी व्याख्या. मग संत आपल्याला उपदेश करतात, संत आपल्याला मार्गदर्शन करतात, कारण ते आलेतच त्याच्या मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले, मार्ग धावून गेले आधी, आधी मार्ग धावून गेले, मार्ग धावून गेले, मार्ग धावून गेले, मार्ग धावून गेले, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले, मार्ग धावून गेले आधी. दयानिधी संत दयानिधी संत तेरी जीवंत चालू दाता, तेरी जीवंत चालू दयानिधी संत दयानिधी कारण संत आलेतच त्याच्यासाठी. आम्ही वैकुंठ हिता हित जगाशे, किंवा मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत आलेतच त्याच्यासाठी. कशासाठी? आपल्याला उपदेश करण्यासाठी, आपल्याला जाग करण्यासाठी. म्हणून संत म्हणतात, उठा जागे वारे, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, मरण करा पंढरीनाथ, पंढरीनाथ भावे चरणी देवा, भावे चरणी देवा, चुकवी व्यथा जन्माचा, धनदारा पुत्र, धनदारा पुत्र, चुकवी व्यथा
संत आपल्याला उठवतात. बरं उठवावं कोणाला लागतं? जे झोपलेत त्यांना उठवावं लागतं. मग इथं कीर्तनात बसलेल्यांपैकी झोपले का कोणी? प्रमाण होस तर नाही. झोपला असलं तर झोपा. मी कीर्तन झाल्यास उठवितो. उठा साधू संत, कीर्तन झालं समाप्त, धरा आपल्या घराची वाट. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. हो, विनोदाचा भाग सोडून द्या, लक्षपूर्वक ऐका. संत आपल्याला उठवतात. मग कशातून उठवतात? तर जी आपल्याला अज्ञानरूपी झोप लागली त्या अज्ञानरूपी झोपेतून संत आपल्याला जाग करतात आणि मग म्हणतात उठा जागे भारी आता. आणि जागा होऊन काय करा? तर स्मरण करा पंढरीनाथा. मग संत आपल्याला उठवतात, जागा करतात, उपदेश करतात. मग काही लोक म्हणतील का हो महाराज, आम्ही तर तुमच्या संतांना म्हणलो नाहीत आम्हाला उपदेश करा, आम्ही तर तुमच्या संतांना म्हणलो नाहीत आम्हाला मार्गदर्शन करा, तरीही तुमचे संत आम्हाला उपदेश करतात. उडत हे जनन देखवे डोळा, येतो कळबळा म्हणूनिया, येतो कळबळा म्हणूनिया, येतो कळबळा. उडत हे जनन देखवे डोळा, येतो कळबळा म्हणूनिया, येतो कळबळा म्हणूनिया, येतो कळबळा म्हणूनिया. वा वा वा, असे गोड प्रमाण देणारे माणसं पाहिजे. आणि प्रमाण देण्यासाठी सुद्धा प्रमाणात बोलावं लागतं बरं का. उगाच प्रमाण देता येत नाहीत, प्रमाणातच बोलावं लागतं. आणि मग संत आपल्याला उपदेश करतात, संत आपल्याला मार्गदर्शन करतात. मग तुम्ही म्हणता का हो महाराज, का संत आम्हाला उपदेश करतात? आम्ही तर त्यांना उपदेश करा म्हणलो नाही. आता कसं असतं, काही गोष्टी अशा असतात त्या नाही विचारल्या तरी सांगाव्या लागतात, आणि काही गोष्टी अशा असतात त्या विचारल्या तरी सांगायच्या नसतात. समजा एखादा आंधळा माणूस असा रस्त्याने चालला, जो दोन्ही डोळ्यानं आंधळा आहे असा बरं का. कारण खरोखर आंधळा वेगळा आणि आंधळ्याचं सोंग घेऊन भीक मागणारा आंधळा वेगळा. कारण आम्ही आळंदीला होतो त्यावेळेला त्या इंद्रायणीच्या कडीला एक आंधळा बसायचा आणि त्याचं आपलं रोजचं चालायचं, आंधळ्याला रुपाय, आंधळ्याला रुपाय, आंधळ्याला रुपाय. मग ज्ञानेश्वर महाराज आम्ही तिथून चाललो, पण मी आता विचित्रच, मी 50 पैसे बंद झाले ते टाकले त्याच्यात. त्यांनी ते बघितले आणि ते म्हणले, अय पोरा, मी आंधळ्याला रुपये म्हणतो तू 50 पैसे टाकतो. आम्ही आणलं, तुम्हाला तर दिसतंय की. म्हणला मी आंधळा नाही, मी आंधळ्याच्या जाग्यावर बसलेलो. आणि म्हणलं मग आंधळा कुठं गेला? म्हणला आंधळा पिक्चर बघायला गेला. म्हणलं कोणता पिक्चर बघायला गेला? म्हणला पुष्पा 2 पिक्चर बघायला गेला. असा आंधळा नाही, तर जो खरोखरच दोन्ही डोळ्यांना अंध आहे असा व्यक्ती रस्त्याने चालला आणि साहजिकच तो आंधळा असल्यामुळे रस्ता चुकला आणि दुसरीकडेच घुसला. आणि ज्या रस्त्याला तो घुसला त्या रस्त्याला एक नवीन खोदलेली विहीर होती. तिला कडं नव्हतं, काठ नव्हतं, काही नव्हतं. त्याच्याही हातात काठी नव्हती. तो विहिरीच्या जवळ गेला. आता विहिरीमध्ये पडणारे, बुडणारे, मरणारे तेवढ्यात त्याला तुम्ही बघितलं. मला सांगा, तुम्ही तिला सांगणार का नाही पुढे विहीर आहे? सांगणार का नाही? सांगणार. बरं का सांगणार? त्या आंधळ्या माणसानं तुम्हाला विचारलं का पुढे विहीर आहे? विचारलं का? नाही विचारलं तरी तुम्ही त्याला सांगणार. तसं संत सुद्धा आपल्याला नाही सांगितलं तरी, नाही विचारलं तरी सांगतात. कारण आपण सुद्धा त्या आंधळ्या माणसासारखं 184 योनीच्या विहिरीच्या दिशेने चाललोय. आणि एक दिवस या 184 योनीच्या विहिरीमध्ये आपण पडणार आहेत, बुडणार आहेत, मरणार आहेत आणि जन्म मरणाचं दुःख भोगत फिरणार आहेत. म्हणून संत नाही विचारलं तरी सांगतात विठ्ठल. हो, आणि काही गोष्टी अशा असतात त्या विचारल्या तरी सांगायच्या नसतात. समजा तुम्ही गावच्या बस स्टँडवर असे बसलेले असतात आणि तिथं अनोळखी माणूस आला, जो की आपल्या गावातला नाही, शेजारच्या गावातला नाही, कुप्याचा नाही, ती गावचा नाही, बाहेर गावचाच आहे आमचा. आणि त्याने येऊन तुम्हाला विचारलं का हो, त्याची दुकान कुठे आहे? कशाची? काळ्या पाण्याची. त्याची दुकान कुठे आहे असं विचारल्याच्या नंतर तुम्हाला माहीत जरी असलं तरी त्याला सांगायची नाही. तुम्हीच 2 टाइम तिथून घेऊन येत असला तरी सांगायची नाही. याचा अर्थ तुम्ही 2 टाइम घेऊनच यायची असं बी नाही, पण सांगायची नाही. मग काही गोष्टी अशा असतात त्या नाही विचारल्या तरी सांगाव्या लागतात. काही गोष्टी अशा असतात त्या विचारल्या तरी सांगायच्या नसतात. मग संत आपल्याला उपदेश करतात, संत आपल्याला मार्गदर्शन करतात. पण उपदेशामध्ये एक गोष्ट फार महत्वाची, उपदेश हा आपल्या हिताचा असावा लागतो. पण बऱ्याच लोकांना आपलं हित कशात हेच आणखीन कळलं नाही. कारण बऱ्याच लोकांना वाटतं चांगलं घर बांधलं, चांगलं बंगला बांधला, जमीन घेतली, पोरं शिकवले, लग्न केले, या प्रापंचिक गोष्टी मिळवल्या म्हणजे आपलं हित झालं किंवा आपलं हित होईल असं सहज वाटत राहतं लोकांना. पण खऱ्या अर्थाने याच्यामध्ये आपलं हित नाही, तर हे सगळं बाजूला ठेवून आपलं दुसरं कशामध्ये तरी हित आहे हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे.
मग आपलं खरं हित कशात आहे? संत सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकवेध. मग भगवंताचं भजन करण्यामध्ये आपलं हित आहे, भगवंताचं चिंतन करण्यामध्ये आपलं हित आहे, विठ्ठल रुक्मिणीचं अखंड स्मरण करण्यामध्ये आपलं हित आहे. आणि आपलं हे हित लक्षात घेऊन श्रीमंत श्री जनाबाई महाराज आपल्याला भगवत चिंतनाचा उपदेश करतात पहिल्या चरणात. जगे विठ्ठल रुक्मिणी, 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 जगे विठ्ठल रुक्मिणी. तुम्ही अखंड स्मरा, तुम्ही अखंड स्मरा, मग तुझे काय उरे, मग तुझे काय उरे. अखंड स्मरा, तुम्ही अखंड स्मरा, मन करा अभंगाच्या पहिल्या चरणात श्रीमंत श्री जनाबाई महाराज आपल्याला अखंड विठ्ठल रुक्मिणीचं चिंतन करायला सांगतात. आता जनाबाई महाराजांनी त्यांच्या विठ्ठल रुक्मिणीचं चिंतन कसं केलं, त्यांच्या जीवनामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या चिंतनानं काय परिवर्तन झालं याचाही विचार करू, अभंगाचाही विचार करू आणि त्यांच्या चरित्राचाही विचार करू. एकदा भजन करा विठ्ठल थोडं विस्तारानं बोलतो. ज्या कुशीत जनाबाई महाराज जन्माला आल्या ती कुस म्हणजे वडील दमाजी पंत आणि आईचं नाव करुणबाई. अशा वारकरी घरामध्ये, भजन करणाऱ्याच्या घरामध्ये, कीर्तन करणाऱ्याच्या घरामध्ये, चिंतन करणाऱ्याच्या घरामध्ये माझ्या जनाबाई महाराजांचा जन्म झाला. आणि नाहीतरी चांगल्याच्या पोटी चांगली लेकरं जन्माला येतात. नाही तर काय कायचे लेकरं माय बापाला घराच्या बाहेर हाकलून लावायलेत आणि बायकोला घेऊन हटला जेवाय चाललेत. आपल्याला रातच्या 12 वाजता काळा झरी चुचावाय पाहिजे. जाऊ द्या तिकडं, माझी लय जीभ सरकती पुन्हा. काय सांगायचं मला की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. किंवा मग धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. अमृताची फळे, अमृताची बेली, अमृताची फळे, अमृताची बेली, अमृताची, 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 अमृताची. त्याची पुढे मग किती आई वडील धन्य असतील की ज्यांच्या पोटी माझ्या जनाबाई महाराजांचा जन्म झाला. आता जनाबाई महाराज नामदेव महाराजांच्या घरी कशा गेल्या या चरित्रावर थोडासा मतभेद आहे. कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या मोठ्या कीर्तनकाराची कीर्तन ऐकता. अगदी इथं सुद्धा कीर्तनकार आहेत, आमचे प्रद्युम्न महाराज स्वतः कीर्तन करतात. आणि म्हणून कसंही बोलून आणि काहीही बोलून मला चालणार नाही. आणि म्हणून जनाबाई महाराज नामदेव महाराजांच्या घरी कशा गेले या चरित्रावर मतभेद आहे. तो मतभेद असा आहे, काही लोकांचं म्हणणं आहे जनाबाई महाराजांच्या आई वडिलांना मूलबाळ होत नव्हतं. मग पांडुरंगानं स्वप्नात येऊन सांगितलं की तुमच्या पोटी एक मुलगी जन्माला येईल, तिचा तुम्ही काही दिवस सांभाळ करा, काही वर्ष सांभाळ करा आणि नंतर तिला नामदेव महाराजांच्या घरी ठेवून या, असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे जनाबाई महाराजांच्या आई वडील हे वारकरी होते, भजन करणारे होते आणि पंढरीची वारी करत होते.
मग एकदा त्यांनी वारीला येत असताना जनाबाईला सोबत आणलं. जनाबाईनं त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्या पांडुरंगाशी एकरूप झाल्या आणि एकदा का पांडुरंगाशी एकरूप झाल्या की पुन्हा त्या गावी गेल्या नाही. तिथंच राहून पांडुरंगाची भक्ती केली आणि नामदेव महाराजांच्या घरी राहून जीवन आपलं व्यतीत केलं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि काही लोक तर असा मस्त शॉर्टकट हाणतात, ते म्हणतात जनाबाई महाराज नामदेव महाराजांच्या घरी काम करणाऱ्या एक दासी होत्या, एक मोलकरीण होत्या. आता या तिन्ही पैकी नेमकं खरं कोणतं ते मला कळाना, म्हणून मला जे कळालं ते मी तुम्हाला कळविलं, पण तुम्हाला कळालं का नाही ते मला कळाना. विठ्ठल हो. मग अशा पद्धतीनं जनाबाई महाराज कीर्तनात झोपी गेल्या, बरोबर आहे ना? कुठं गेल्या? हा, नामदेव महाराजांच्या घरी गेल्या. आता नामदेव महाराजांच्या घरात किती माणसं होती माहिती आहेत तुम्हाला? मी सांगतो, तुम्ही मोजा. राजा एगो नाही दोघी सासू सुना, दामाना माझा ना बापलेक, नारा विठा महादा गोदा हे चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी, लाडाई गोडाई असाई साखराई, चौघी सुना पाही नामयाच्या, आओ बाई लेकी लिंबाबाई बहिणी, वेडी पिसी दासी त्यांची जनी. किती होते? 14 चुकलं, 15. ऐका परत एका अभंग सांगतो. नामदेवाची घरी 14 जण स्मरती हरी, चौघे पुत्र चौघी सुना, नित्य स्मरती नारायणा, अनेक माय बाप पाही, नामदेव राजाबाई, आऊबाई लेकी लिंबाबाई बहिणी, आणि 15वी ती दासी जणी. पटलं का? नामदेव महाराजांच्या घरात 15 माणसं होते. कोण 15 होते? नामदेव महाराजांचे आई वडील 2, नामदेव महाराज पती पत्नी 2, किती झाले? 4. नामदेव महाराजांना 4 पोरं होते, नारा विठा महादा गोदा, 4 आणि 4 8. 4ही पोरायचे लग्न झाले होते. लाडाई गोडाई यसाई साखराई, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, आऊबाई लेकी 13, लिंबाबाई बहिणी 14, आणि वेडी पिशी जणी 15. मग 15 माणसाचं घर होतं. किती? 15 माणसाचं घर होतं. आता चरित्र असं सांगते नामदेव महाराजांच्या घरात 15 माणसं, अभंग असे सांगतात नामदेव महाराजांच्या घरात 15 माणसं, पण मी एवढ्या लोकांसमोर असं म्हणतो नामदेव महाराजांच्या घरात 16 माणसं होते. आता तुम्ही म्हणता चरित्र सांगतोय 15, अभंग सांगते 15, आणि तू म्हणतो 16. मला वाटतंय आता तू अतिशयाना झालास काय की. मग ऐका, आता चरित्र जरी सांगितलं असलं 15 माणसं, अभंग जरी सांगत असले 15 माणसं, तरी नामदेव महाराजांच्या घरामध्ये एक माणूस जास्त होता. आणि तो एक जास्त असणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात या विश्वाचा बाप तो पांडुरंग परमात्मा होता. तो सारखा यांच्याच घरी असायचा, कारण एका घरात ज्याचे एवढे भक्त आहेत त्याला तिथं विठीवर करमल का? तो सारखा यांच्याच घरी असायचा. म्हणून मी 15 माणसं नाही तर 16 माणसं म्हणलं. पण असो, आपल्याला चरित्राला धरून विचार. मग 15 माणसाचं कुटुंब होतं, पण महत्वाचं सांगतो 15 माणसाचं कुटुंब एकत्र राहत होतं, एका घरात राहत होतं आणि एकत्र खटलं चलवत होतं. आता आपले खटलेच राहिले नाही, आता सगळे खटल्याचे खटले झाले. खटलं काय कुठं राहिलं नाही. पण बघा ना, 15 माणसाचं खटलं होतं, एकत्र खटलं होतं. आता कशामुळे खटले राहिले नाही? आता आपलं सासूनाचं जमाना, जावा जावाचं जमाना, भावा भावाचं जमाना, बापल्याकाचं जमाना, आणि कुठं कुठं तर नवरा बायकोचं जमाना. त्याच्यामुळे आता घटस्फोटाची संख्या सुद्धा हळूहळू वाढायला लागली. आणि म्हणून 15 माणसाचं कुटुंब होतं. पण महत्वाचं सांगतो, 15ची 15 माणसं घरातले संत होते. आज बी तुम्ही नामदेव महाराजांचा गाथा सगळा वाचून काढा, आपल्या दादाला माहिती, त्याच्यामध्ये नामदेव महाराजांच्या घरातल्या प्रत्येक सदस्याचे अभंग आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे घरातले माणसं सगळे संत होते. आपल्या घरातले अर्धे खाणारे, अर्धे पिणारे, अर्धे अर्ध्या कीर्तनातून उठून घरी जाणारे. आपला सगळा तसलाच माल आहे. विठ्ठल हो, आपल्या घरात कोणी संत नाही. आणि आपल्या घरात एका पांडुरंग परमात्म्याशी सगळे निष्ठ सुद्धा नाही. अगदी प्रत्येकाचा आपला आपला वेगळा वेगळा देव आहे. कारण खटले तर आता राहिलेच नाही. कारण आता झालंय असं, लग्न झालं, अक्षिदा पडला आणि घराला पाय लागला का नाही तर पांढऱ्या पायाची नवऱ्याला म्हणती 2च तोंड आणि खिचडीन बोंड, आपण आपलं वायलच खाऊ तू, मुडदा बसविला तुझा. म्हणजे ऐका ना, राग येईल तुम्हाला, राग येईल, पण ऐका ना, सासू सासऱ्याचीच इस्टेट खाती, त्यांच्यातूनच वायली राहती, आणि माहेरला जाताना गटुडं बांधून नेती, नाही का व्हायची माती.
विठाला 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 हो. आणि म्हणून नामदेव महाराजांच्या घरात 15 माणसं होते, पण 15 माणसं एका पांडुरंगाशी एकनिष्ठ होते. आपल्या घरातले राजकारणात एकनिष्ठ नाही तर परमार्थात कवा व्हायचे. आपल्या घरातलं एक भाजपचं, एक काँग्रेसचं, एक राष्ट्रवादीचं, एक शिवसेनाचं आणि एक अपक्ष, कुणाचीच कुणाला मिळ नाही. अहो त्या इलेक्शनच्या टायमाला तर अशी गंमत, काय काय लोक एकाला म्हणतात हम तुम्हारे साथ है आणि अंधारातून प्रचार दुसऱ्याचाच करतात, पार्ट्या तिसऱ्याच्याच खातेत, पैसे चौथ्याकूनच घेतात, मतदान 6व्यालाच करतात, निवडून 7वाच येतोय आणि मग जीव निवडून आला त्याचाच गुलाला अंगा ओतून घेतात, अर्धी टाकतात आणि मग म्हणतात आपला माणूस आला बर का, वाजवा. मला वाटतंय सगळ्यांनी आधी त्याला वाजवाय पाहिजे मग बाकीचं वाजवाय पाहिजे. विठाला 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 मला सांगायचं काय, आपल्या घरातले राजकारणात एकनिष्ठ नाहीत तर आपल्या घरातले माणसं परमार्थामध्ये कधी एकनिष्ठ व्हायचे. मग माझ्या नामदेव महाराजांच्या घरात 15 माणसं होते, पण सगळीची सगळी एका पांडुरंग परमात्म्याशी एकनिष्ठ होते. मग 15 माणसाचं घर होतं, 15 माणसाचं कुटुंब होतं, कामं भरपूर असायचे. बरं तो काळ काय आताचा काळ नव्हता. आताच्या बायाला काहीच कामं नाहीत. आता गॅस आहे, हिटर आहे, मिक्सर आहे, पिठाच्या गिरण्यात, लाईटची सोय, पाण्याची सोय, स्टाईल परशीचे घरं. पुणे मुंबईला राहणारे असले तर लिफ्टनं वर जायचं, लिफ्टनं खाली यायचं, काम काहीच नाही. पण बघा ना, जुन्या काळामध्ये रानावनातून डोक्यावर सरपण आणायचं, चुलीवर स्वयंपाक बनवायचा, जात्यावर दळायचं, उकळात कुटायचं, पाट्यावर वाटायचं. पण इतकं सगळं करून जुन्या काळातल्या माता मावल्या दिवसाबरोबर डोक्यावर पाटी घेऊन टोपलं घेऊन शेताकडे जायच्या. आता आता आपली रोजाची बाई 11ला येते, 1ला खाती, 5ला घरी जाती, 300 रुपये रोजगार घेते आणि घरी जाऊन घटवट दुधाचा चहा पिती, तर दुसऱ्या वेळेशी येते, नाही तर जाय म्हणती तुही काही गरज नाही. म्हणजे काळ बदलला, वेळ बदलली. मग 15 माणसाचं कुटुंब होतं, कामं भरपूर असायचे आणि त्या 15 माणसामध्ये माझ्या जनाबाई होत्या. मग माझ्या जनाबाईंना हाती पडन ते काम करावं आणि काम करताना पांडुरंगाचं नाव गावं की दळिता कांडिता तूच गाईन रे अनंता. कारण या हृदयामध्ये त्या देवाला त्यांनी ठेवलं होतं, म्हणून सारखं मुखातून त्या देवाचंच नाव यायचं. मग जनाबाई महाराजांनी भल्या पहाटे उठावं, जात्यापाशी बसावं, जात्यावर दळण दळायला सुरुवात करावी आणि पांडुरंगासाठी ओव्या गाव्या की सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाओ कौतुके तो ये रे बा विठ्ठला, ओव्या गाओ कौतुके तो ये रे बा. आता इथं बसलेल्या तुम्ही माझ्या जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई, बहिणाबाई, तुम्ही समोर बसलेल्या माझ्या ताई आई, सगळ्यांनी माझ्यासोबत ओव्या म्हणायच्या. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणायच्या. एका तालात म्हणायच्या, एका सुरात म्हणायच्या, मन लावून म्हणायच्या. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणायचं, वाजवू नका. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. जेवण केलेत का नाही? असं वाटायले हे पुढच्या एवढ्या बायाने गुत घेतलंय आणि त्या मागच्या बाया रोजाने आल्यात. ह्या पुढच्याचाच आवाज येतोय, मागच्याचा आवाजच येत नाही. एका जीवानं म्हणा, शेजारी सगळं भांडण लागले असंच भांडतात का, तुझं असं झालं, तुझं तसंच झालं, असं भांडतात का? मग तर तिथं मोठा आवाज निघतोय, सांगू का तुला? तसा इथं बी मोठा आवाज निघू द्या. मागचे पुढचे सगळ्यांनी एका टाळी वाजवायची आणि एका स्वरात जोरात म्हणायचं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाओ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाओ भ्रतारा तो ये रे बा विठ्ठला, तो ये रे बा विठ्ठला, ओव्या गाओ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला,
टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खूप छान ओव्या म्हणल्या, खूप गोड ओव्या म्हणल्या. आणि एक सांगू का, तुम्ही सगळ्या माझ्या माता मावल्यात, तुम्हीच मला जन्म दिलाय, तुमचंच मी लेकरूय. पण तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला दुसरं काही नाही येऊ द्या, तुम्ही माझ्या जनाबाईच्या ओव्या पाठ करा. आज दुसरं काहीतरी म्हणण्यापेक्षा हे म्हणीत जा. बरं ओव्या नका म्हणू, एखादा अभंग पाठ करा तो म्हणा. नाही अभंग पाठ झाला, हरिपाठ पाठ करा. हरिपाठ मोठा आहे, हरिपाठ नाही पाठ झाला, सोपा मंत्र सांगतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. फक्त रामकृष्ण हरी म्हणायचं. बाया म्हणत्या आणि किती पोरानं जीव तोडून सांगितलं रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. अरे आम्ही म्हणलो असतो तर रामकृष्ण हरी, पण आता उगा सप्ताह म्हणून आम्ही घरीत. सप्ताह नसल्यावर आम्हाला रोज रानात जावं लागतंय, स्वयंपाक करावं लागतंय, कवा रामकृष्ण हरी म्हणायचं. तुम्हाला सोपं सांगतो, समजा तुम्ही भाकरी करायला बसलात, बरोबर आहे ना, करतात का भाकरी, का ठुतात उपाशी ह्यांना. मग भाकरी करायला बसल्यावर हाताला काम आहे भाकर करायची, हाताला काम आहे ती भाकर चुलीवर टाकायची, त्याला पाणी लावायचं. तोंडाला काही काम आहे का, मनाने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पण बाया भाकरी करताना काही काही ग बसत नाहीत, तिथं सुद्धा करतात असं, नवरा असलाच आहे, सासू तसलीच आहे, सासरा तसलाच आहे, लेकरं तर आगावत आहेत. आणि मग असं म्हणून भाकरी केल्या की ती भाकरी मालक लेकरं खाऊन जातेत. मालक संध्याकाळी पिऊन येत, लेकरू संध्याकाळी भांडण घेऊन येत, मग म्हणतात हे असं कसं होईल. म्हणून सांगतो, व्यर्थ गलवाला करण्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा. पण बाया म्हणतात आम्हाला काय नुसतं स्वयंपाकच करायचं काम आहे का, आम्हाला रानात बी जावं लागतंय. समजा तुम्ही रानात चाललात, घरून रानाकडे निघालात, गावाच्या बाहेर जाईपर्यंत थांबायचं. गावाच्या बाहेर गेलं की तुमच्या डोक्यावर पाटी असो टोपला असो, हळूहळू सुरू करायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि असं रामकृष्ण हरी म्हणत म्हणत जर तुम्ही शेतापर्यंत गेलात ना, तर पावलो पावली एका एका यज्ञाचं पुण्य तुम्हाला मिळतं. इतकी ताकद माझ्या विठ्ठल रुक्मिणीच्या नामात आहे, असं मी सांगत नाही, तर राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली, इतकी ताकद आहे त्या नामामध्ये. पण बाया म्हणते ना आमचं रान तर गावाच्या जवळच आहे, आम्ही कवा रामकृष्ण हरी म्हणा. तुम्ही रानात गेल्यावर म्हणा, तिथं सुद्धा हाताला काम आहे पण तोंडाला काम नाही. मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. का रामकृष्ण हरी, ते तुमच्या हिताचं आहे. का रामकृष्ण हरी, ते तुमच्या फायद्याचं आहे. का रामकृष्ण हरी, ते तुमच्या कल्याणाचं आहे. आणि म्हणून रामकृष्ण हरी म्हणा. मग माझ्या जनाबाईनं गोड अशा ओव्या गाव्या आणि त्या पांडुरंगाला बोलवावं. आता ओव्या असायच्या जुन्या काळात, आता ओव्याच राहिल्या नाही. कारण जुन्या काळात या माता मावल्या जात्यावर बसून ओव्या गायच्या, दळणं दळायच्या, म्हणून जुन्या काळात ओव्या होत्या. आता ओव्याच राहिल्या नाही. त्या जुन्या काळातल्या माता फार गोड ओव्या म्हणायच्या की, घरातलं घर काम आवरिते घाई घाई, भावबीजीच्या सणाला जाते माहेराला बाई. अशा गोड ओव्या असायच्या. म्हणून आणि माझ्या माहेराची अशी लागली ग ओढ, माझ्या माहेराची अशी लागली ग ओढ, बालपणीच्या आठवणी दिसे माझ्या डोळ्या पुढं. बघा कशा लक्ष देऊन ऐकायला. बरं अजून म्हणतो, ऐका ऐका. माझ्या माहेराच्या वाट लई मोठे मोठे घाट, माझ्या माहेराच्या वाट लई मोठे मोठे घाट, भावबीजीच्या सणाला भाऊ माझी पाहे वाट, भावबीजीच्या सणाला भाऊ माझी पाहे वाट. अशा गोड ओव्या असायच्या जुन्या काळात. पण आता त्या ओव्या राहिल्या नाही, राहिल्या नाही आता त्या ओव्या. आता या ओव्या ओव्यावरून आठवलं म्हणून सांगतो, बहीण भावाचं इतकं प्रेम असतं एकमेकांवर, खूप प्रेम असतं. एखाद्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्या बहिणीला जर आपल्या 65 वर्षाच्या म्हाताऱ्या भावाचा फोन जर आला ना माहेराहून, तर त्या 60 वर्षाच्या म्हाताऱ्या बहिणीला इतका आनंद होतो, तो आनंद मला शब्दात सुद्धा सांगता यायचा नाही, इतका आनंद त्या माता माऊलीला होतो. का होतो? कारण त्या माता माऊलीला माहेर फार आवडतं. आणि म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक भावाला माझे हात जोडून विनंती, ज्या बहिणीसोबत तुमचं लहानपण गेलं, ज्या बहिणीनं तुम्हाला लहान किंवा मोठा भाऊ म्हणून अंगा खांद्यावर खेळवलं, घासातला घास दिला, त्या बहिणीला तुम्ही दिवाळीला आणि रक्षाबंधनाच्या सणाला कधी विसरू नका. नका कधी विसरू. का विसरू नका? कारण बऱ्याच वेळेला होत असतं, भाऊ बहिणीला विसरतो पण बहीण मात्र भावाला विसरत नाही. कारण बहिणीचं लग्न झालं की बहीण सासरी निघून जाते,
तिच्या संसारामध्ये अस्तव्यस्त होते. भावाचं लग्न होतं, भावाला मुली होतात, भावाच्या मुली मोठ्या होतात, त्यांचे लग्न होतात, त्याच दिवाळीला येतात, त्याच पंचमीला येतात आणि हळूहळू 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 बहीण भावासाठी विसरून जाते. पण भावासाठी बहीण विसरते, पण बहिणीसाठी भाऊ विसरत नाही. आणि या ओव्याहून आठवलं म्हणून सांगतो, अशाच एका विसरलेल्या भावाला बहीण आपल्या लहानपणीच्या प्रेमाची आठवण करून देते ओव्या गाऊन. इतक्या छान ओव्यात, इतक्या सुंदर ओव्यात की अगदी एक एक ओवी अशी काळजाला भिडावी अशी ओवी. लक्ष देऊन ऐका. त्या विसरलेल्या भावाला बहीण आपल्या लहानपणीच्या प्रेमाची आठवण करून देते. बहिणाने भाऊ एका भाकरीचा काला, सांगते रे बंधुराया एका कुशी जन्म झाला. बहिणाने भाऊ एका येलाची वाळक, आल्यात भाऊजया नाही राहिली ओळख. ती बहीण म्हणते, दादा अरे आता ओळख राहिली नाही, पण ज्या वेळेला माझी आई होती ना, ज्या वेळेला माझी माय होती ना, त्यावेळेला माहेर खूप छान होतं. ती बहीण सांगते, आईच्या राज्यामध्ये मोठ मोहाळ मुलूक, भावाच्या राज्यामध्ये आहे वाड्याला कुलूप. आईच्या राज्यामध्ये खाल्लं शिक्यावरचं लोणी, भावाच्या राज्यामध्ये ताकाला सत्ता नाही. पण असं जरी असलं ना, ती बहीण माहेरी जात असते. कुणाच्या तरी भेटीला जाईल, कुणाच्या तरी लग्नाला जाईल, कार्यक्रमाला जाईल, माहेरी जावं लागतं तिला. पण माहेरी गेल्यावर सुद्धा माता मावल्या, तुम्ही सगळ्या बहिणीत, तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा लहान असो, तुमचा भाऊ तुमच्यापेक्षा मोठा असो, एकदा का तुम्ही माहेरला गेलात ना, तो भाऊ तुम्हाला साडी घेईल, चोळी घेईल, बांगड्या भरायला पैसे देईल. पण ती साडी चोळी घेताना सुद्धा काय होतं, ती बहीण सांगते, भाऊ घेतो चोळी भाव जय डोळे मोडी, सांगते रे चोळीवाल्या चोळीची घाल घडी. कारण त्या बहिणीला माहित असतं की बहीण भावाचं प्रेम हे फक्त साडी चोळी पुरतं नसतं, तर बहीण भावाचं प्रेम हे जीवा भावाचं असतं. ती बहीण सांगते, बहीण भावाचं गणात जीवा भावाचं असत, जीव जरी गेला बाई माया कमी नाही होत. आणि शेवटी त्या बहिणीला आपल्या गेलेल्या आईवडिलांची आठवण होते. आईवडिलांच्या आठवणीनं त्या बहिणीचं मन अंतकरण भरून येतं. आणि मग ती बहीण म्हणते, आई बाप गेले दोन्ही, मन भरोनी आई, मिठी मारली भावाला रडू आपोआप ये. आणि शेवटी त्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू टपटप खाली पडतात. आणि डबडबल्या डोळ्याने डोळ्यात अश्रू घेऊन ती बहिणी हात जोडून देवाला विनंती करते की, देवा, ए देवा, देव रे नारायणा, माझी किवरे येऊ दे, माझ्या भावाच्या घरात सुख संपत्ती नांदू दे, सुख संपत्ती नांदू दे. इतकं प्रेम करणारी आपल्यावर बहीण असते, म्हणून त्या बहिणीला कधी विसरू नका. विठ्ठल आठवलं म्हणून सांगितलं. मी शक्यतो असं सांगत नसतो, पण आपलेच माणसं आहेत. आणि मेन म्हणजे कीर्तनामध्ये हे तुम्ही कधीच ऐकलं नसेल. ह्याच्या आधी कीर्तनामध्ये आता युट्यूब चॅनलवाले दादा आहेत, त्यांना सुद्धा विचारा, हे मी जे सांगितलं ते ह्याच्या आधी कीर्तनात कुठं ऐकलंय का? मी माझा मोठेपणा सांगत नाही, पण काहीतरी जिव्हाळ्याचा विषय असावा म्हणून सांगितलं. मग माझ्या जनाबाईनं जात्यावर बसावं आणि ओव्या गायला सुरुवात करावी. तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. आणि ये रे बा विठ्ठला म्हणल्याबरोबर विठेवरच्या मालकानं विठेवरून खाली उडी हाणावी आणि जनाबाईला दळण दळू लागायला यावं. बघा ना, ज्याच्या विश्व ताब्यात आहे तो माझ्या जनाबाईला दळू लागायला यायचा. आपल्या काय बायाला गिरणीवाला दळून देत नाहीत. कसा दळून देईन? काय काय बाया 4 शेर म्हणून 5 शेर दळण आणतात आणि 5 शेर म्हणून 6 शेर दळण आणतात. एका गिरणीवाल्यानं दळणच मोजलं, 4 शेर म्हणून आणलेलं दळण 5 शेर भरलं. गिरणीवाला म्हणला, मावशी दळण तर 5 शेर भरलं. ती म्हणली, बाई इतकं जास्त टाकलं होतं, टाक पाहिली भर. नाद असतो काही काही मावल्याला. सका पाटलाच्या इथं कापूस याचायला गेल्या की तुका पाटलाच्या इथल्या तुरीच्या शेंगा चलत चलत वर पडायच्या आणि बघितलं की म्हणायचं एकाच झाडाच्या घेतल्या नेजाय साऱ्या वावरातल्या. काय सांगत होतो मी? गेलो बघा ध्यानातून. आता जाऊ दे, आता पहिल्यापासून सुरू करू म्हणजे तिथं येईल. आता हे काही शहाणी श्रुती माणसं बसलेली माझ्यापेक्षा वयानं मोठे,
तपानं मोठे अधिकारानं मोठे ते पोरायला पुढच्या वर्षी म्हणते ना हवा का ते गावातला असन ते तुमच्या कमिटीतला असन त्याचं यंदा ठुलं तर ठुलं पुढच्या वर्षी काही ठेवू नका विठ्ठल हो मग माझ्या जनाबाई महाराजांना देव दळू लागायला यायचा अहो दळू लागायचं सोडा दळू लागायचं काम चांगलंय माझ्या जनाबाईनं झाडून काढावं आणि देवानं केर भरावा झाड लोट करी जणी केर भरी चक्रपाणी पाठी घेऊन या शिरी नेवून या टाकी दोरी ऐसा भक्तीशी भुलला नीच कामे करू लागला जणी म्हणे विठोबाला काय उतराई हो तुला किंवा मग नीच कामे न धरी लाज भक्ता काज कैवारी साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत भक्ताच्या घरचे काम करायला देवाला अजिबात लाजत वाटत नाही आणि काय माझ्या जनाबाईच्या घरी तर देवानी काम केले माझ्या जनाबाईला देवानं नाहू घातलं तुळशीचे वनी जनी उकलती वेणी हाती घेऊन या फणी डोई चोई चक्रपाणी माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी जनी सांगे सर्व लोका नाहू घाले माझा सखा इतके काम जनाबाईच्या घरी देवानं केले दळू लागला कांडू लागला कुटू लागला पाकडू लागला नाहू घातलं वेणी फणी केली केर भरला गौऱ्या वेचू लागल्या मग का देवानं जनाबाईच्या घरी इतकी कामं केली त्याचं उत्तर आहे त्याचं कारण आहे जनाबाई महाराज सारखं त्या देवाचं नाम चिंतन करायच्या म्हणून देव जनाबाईच्या घरी काम करायचा आणि म्हणून आपल्याला सुद्धा सांगताना जनाबाई महाराजांनी तेच सांगितलं की तुम्ही सुद्धा काय करा जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरा ध्यानी तुम्ही अखंड अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीचं नाम चिंतन करा तुम्ही अखंड अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीचं नामस्मरण करा आणि एकदा का तुम्ही अखंड अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीचं नामस्मरण केलं की मग तुमच्या जीवनात कोणत्याच गोष्टीची उणीव राहणार नाही अभंगाच्या दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात जनाबाई महाराज म्हणतात तुम्ही एकदा का विठ्ठल रुक्मिणीचं चिंतन केलं की मग तुमच्या जीवनात कोणत्याच गोष्टीची उणीव राहणार नाही आणि म्हणून आपण सुद्धा एकदा जनाबाई महाराजांच्या सांगण्याप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीचं भजन करू जनला जनला देवाने दोन हात दिलेत त्यांनी असे वर घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी विठोबा रखुमाई जय जय विठोबा Oh
कदरले असते आणि बसून बसून ते अंधारात निघून गेले. आपलं चलू देऊ आता 12 वाजूस तक आहे का. बोलता बोलता वेळ संपला आपला. 11 वाजून 11 मिनिटापेक्षा जास्त टाइम झालाय आणि म्हणून झालं माझं कीर्तन. आणि म्हणून मग तुझं काय होणे झाले सोयी रे त्रिभुवने. जनाबाई महाराज म्हणतात एकदा का विठ्ठल रुक्मिणीचं चिंतन केलं की तुमच्या जीवनात कोणत्याच गोष्टीची उणीव राहणार नाही. कारण हे नाम सगळ्या साधनांमध्ये सार साराचे जे सार भव सिंधू उतरे पार. किंवा मग सार 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 नाम विठोबा तुझे सार फलकडतो संसार येथे सार भगवंत. ज्याप्रमाणे भुईमुंगाची शेंग टरफला सार शेंगदाणा सार. ज्याप्रमाणे खारीक वरचा भाग सार मधली आटुळी आसार. ज्याप्रमाणे नारळ वरचा भाग आसार मधलं नारळ सार. त्याप्रमाणे हे विठ्ठल रुक्मिणीचं नाव सार. पण जनाबाई महाराज इथं फक्त सार म्हणत नाही तर साराचे जे सार. याचा काय अर्थ आहे तर ज्याप्रमाणे ताकाचं सार लोणी आणि लोण्याचं सार तूप आहे त्याप्रमाणे साराचे जे सार. पुढचा अर्ध चरण आहे भव सिंधू उतरे पार. जन्मायचं मरायचं आणि दुःख भोगायचं हा जन्म मरणाचा भव सिंधू पार उतरून नेण्याची ताकद विठ्ठल रुक्मिणीच्या नामात आहे. म्हणून हे विठ्ठल रुक्मिणीचं नाम तुम्ही अखंड अशा प्रकारे घ्या. अखंड अशा प्रकारे चिंतन करा. पण नुसतं करू नका मन चरणी ठेवून करा. चरणात जनाबाई महाराज म्हणतात मन ठेवणी चरणी म्हणे नामयाची जणी. झालं माझं कीर्तन. आणि म्हणून जाता जाता सांगून जातो की चांगलं जीवन जगा, सुंदर जीवन जगा, अभिमानानं जगण्यापेक्षा स्वाभिमानानं जगा. आपल्या सप्त्याच्या या सुंदर वातावरणामध्ये सर्वांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली होती. जशा पद्धतीनं मला बोलता आलं, जशा पद्धतीनं अभंगाची मांडणी करता आली तशा पद्धतीनं मांडणी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहासाठी सगळ्यांनी एका जीवानं तन मन धनानं सहकार्य करा. ही सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी, सर्व गावकऱ्याच्या चरणी विनंती करतो. आता माता माऊल्या म्हणत्यान पुरुष मंडळ देणगी देते ना आम्ही काय देवा, ते पैसे देते ना आम्ही काय देवा. जर तुम्हाला देवाच वाटत असेल, काही वाटते का देवा, काही वाटतंय का नाही. जर वाटतच असेल तुम्हाला की आपले पोरं आता काहीतरी आगळं वेगळं करायला लागलेत, आपणही त्यांना काहीतरी सहकार्य करावं, तर जास्त काही तुम्हाला मागत नाही. कारण जास्त तुमच्या हातातच नाही घरी, मला माहिती सगळे, मी इथलाच आहे. मग जास्त तुम्हाला काही मागत नाही. पण आपल्या कमिटीनं असं ठरवलंय की शेवटच्या दिवशी आपल्याला महापंगत करायची. त्या महापंक्तीसाठी इथं बसलेल्या प्रत्येक माता माऊलीनं, जिच्या कानापर्यंत माझा आवाज जातोय, त्या माता माऊलीनं फक्त एक शेर कळतोय ना, शेर कळतंय का, फक्त एक शेर गव्हाचं धान्य आपल्या कमिटीच्या पोरापाशी इथं उद्यापासून आणून द्यायचं. जास्त नाही, फक्त एक शेर. का आणायचं? कारण सगळ्या घरातून मिळून आलेलं ते धान्य
7 दिवस इथं राहिल्याच्या नंतर त्याचा प्रसाद बनत असतो. या नामचिंतनाच्या गजरामध्ये त्याच्यामध्ये ती ऊर्जा निर्माण होत असते आणि ते शेवटच्या दिवशी सगळ्यांना आपण खाल्लं की पुढच्या दिवशी आपला सप्ताह ह्याच्यापेक्षा जोरात होणार. मग आणतान का नाही? मागचा आवाज आहे नाही. आणि म्हणून सगळ्यांनी सहकार्य करण्याचा प्रयत्न करा, हीच सगळ्यांना विनंती करतो. बोलता बोलता काही चुकलं असेल, हुकलं असेल, एखादा शब्द आडवा तिडवा गेला असेल, काही बोलताना चुकल्यासारखं वाटलं असेल, लागल्यासारखं वाटलं असेल तर मी तुमचंच लेकरूय, मला माफ करा. आणि म्हणून पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आणि म्हणून पुनश्च सर्व महाराज मंडळीला, सर्व सप्ताहाच्या कमिटी मंडळीला, सर्व गावकरी मंडळीला, साऊंड सिस्टम वाले दादा, आपले यूट्यूब चॅनल वाले दादा, ज्यांच्या चॅनलला हजारो लोक जोडलेले आहेत, ज्ञानाचा सागर यूट्यूब चॅनल, त्यांच्याही चॅनलला सबस्क्रायबर करा. त्यांच्या चॅनलवर चांगली चांगली कीर्तन येतात ते बघण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून पुनश्च सगळ्याला धन्यवाद देतो आणि झालेली शिवाय इथंच थांबवतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर